लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय हो, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळव्यांचा विजय हो, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळव्यांचा विजय हो, आज सातारा या ठिकाणी सातारा जिल्ह्यातून आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा आता इथून बहुसंख्येने राजवाडा या मार्गानं कलेक्टर कचेरीकडे खालच्या रस्त्यानं तो जाणार आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून कलेक्टर ऑफिसला जाऊन आमच्या ज्या काय व्यथा आहेत त्या व्यथेचं निवेदन हे कलेक्टर साहेबांना देण्यात येईल आणि मग काय असेल ते प्रमुख लोक तिथं मार्गदर्शन करतील। अशा पद्धतीनं आता शांततेनं हा मोर्चा निघणार आहे। आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातला समस्त मातंग समाज मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे। त्याचं मूळ कारण असं आहे की जे समाजाची दयनीय स्थिती आहे आणि आता जो 1 ऑगस्ट 2024मध्ये जो सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे आरक्षणामध्ये उपआरक्षण करणे, अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासंदर्भातला जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करावी यासाठी सातारा जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी बहुसंख्येनं लोक उपस्थित आहेत आणि आमची मुख्यमंत्री महोदयांना मागणी अशी आहे त्यांनी आमच्या या मागणीचा अगदी भावनापूर्वक विचार करावा एवढीच या ठिकाणी आज मोर्चा निमित्तानं विनंती करतो। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय हो, जय लहुजी, जय लहुजी। आरक्षण आमच्या हक्काचं नाही सातारा जिल्ह्याच्या मातंग समाजाच्या वतीनं अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्यासाठी जो सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024मध्ये जो निर्णय दिला आणि त्याचा अधिकार उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला त्या धर्तीवरती त्या नियमावरती त्या आदेशावरती 6 राज्यामध्ये उपवर्गीकरण करण्यात आलं पण महाराष्ट्र राज्यामध्ये अद्याप वर्गीकरण करण्यात आलेलं नाही। इथल्या 59 जाती अनुसूचित जातीमध्ये येत असताना जी आरक्षणाची आणि लाभाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये मातंग समाज असेल आणि इतर तत्सम जाती असतील त्यांच्या नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये प्रचंड विषमता निर्माण झालेली आहे। त्यामुळं इतर राज्यामध्ये तात्काळ येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तो कायदा पारित करून इथल्या वंचित घटकाला न्याय देण्याचं काम करावं ही मागणी घेऊन आम्ही सातारा जिल्हा कलेक्टर कार्यालयावरती सामाजिक न्याय संघर्ष मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहोत। निवेदन करून आज उपवर्गीकरणाकरता सातारा येथे 17 तारखेला आपण हा मोर्चा आयोजित केलेला होता आणि सातारा जिल्ह्यात कान्याकोपऱ्यातून आज या ठिकाणी आमचे मातंग बांधव, माझ्या माता बहिणी, बंधू, सहकारी सर्वच आज या ठिकाणी एकजुटीनं उपस्थितीत राहिले। एवढ्या उन्हाच्या चटक्यामध्ये देखील आमच्या माया मावल्या रस्त्यानं येत होत्या, अनेक ठिकाणी त्या थांबल्या, पाणी पिल्या, काहींना चक्कर आली, तरी पण त्यांनी त्यांची हट्ट आणि जिद्द सोडलेली नाही। आज मला तुम्हा सर्वांना एवढं सांगू इच्छितो मी या वर्गीकरणाचा विषय काय आजचा नाही, हा गेले 35 वर्षापासून अनेक लोकनेत्यांनी वर्गीकरण हा विषय घेऊन आपला लढा चालू ठेवलेला होता। परंतु आत्ताच माझ्या सहकारी मित्र कामानीने सांगितलं की 1 ऑगस्ट 24ला ज्या वेळेला हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला त्यावेळेला आमच्या समाजाला एक आशेची किरण निर्माण झाली आणि ह्या गेले 2 वर्षात
ठिकठिकाणी अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये लोकांनी एकजुटीनं मातंग समाज जमा करून चांगल्या पद्धतीचे त्यांनी मोर्चे आणि निवेदन सरकारला देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, वर्गीकरण हे आमच्या 59 जातीच्या ह्याचा प्रश्न आहे, जीवनाचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये आम्हाला जे काय उर्वरित आमचे सर्व घटक आहेत, आमचे जे इतर बांधव आहेत, या सर्वांना एक चांगल्या पद्धतीचं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वर्गीकरण व्हावं हीच आमच्या ह्या सरकारकडे मागणी होती आणि त्याकरता हा मोर्चा सातारा जिल्ह्यातून आम्ही चांगल्या पद्धतीनं काढण्याचं ठरवलं. आज मला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आजपर्यंत मातंग समाज हा कधीच एकजूट झाला नाही. आम्ही वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी एकत्रित येऊन आज या ठिकाणी मातंग समाजाचा हा मोर्चा काढण्यात